आपण आता पॉलिटीचे प्रश्न बघूया. मी तुला 50 प्रश्न विचारेल पॉलिटीचे. सोपे, मध्यम आणि अवघड स्वरूपाचे प्रश्न असतील आणि क्वालिटी प्रश्न असतील. हे MPSC एक्झाममध्ये किंवा UPSC मध्ये विचारलेले प्लस विचारू शकतील असे प्रश्न असतील. तर आपण एक रिव्हिजन टाईप असे प्रश्न विचारणार आहेत, जेणेकरून नंतर जर परीक्षेमध्ये विचारले तर ते चुकता कामा नये. तर किती तयारी झाली आहे ते आपण बघूया आणि तुम्ही पण बघा की तुमचे किती प्रश्न येतात. 50 प्रश्न मी विचारणार आहे, सोपे, मध्यम आणि अवघड. तर पहिला प्रश्न मी विचारत आहे की मूलभूत कर्तव्य, भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य कितव्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे? 86 घटना दुरुस्ती. नाही, 42. हां राईट. 42वी झाली ती घटनादुरुस्ती 1976ला. तर त्यांनी ते समाविष्ट केलेत आणि अनेक वेळा विचारलेला प्रश्न. 86वी घटनादुरुस्ती कशा संबंधी आहे हा प्रश्न नाही आहे, तो आता बोलला त्यामुळे विचारतो. 86वी घटनादुरुस्ती कशा संबंधी? ती पण मूलभूत कर्तव्या संबंधी, म्हणजे थोडं आहे संबंध. एक मूलभूत कर्तव्य ऍड केले, ते कोणते? शिक्षणाचा हक्क. म्हणजे हा, त्यासंबंधी पालकांचं कर्तव्य आहे की मुलांना 6 ते 14 वर्षाच्या मुलांना शिक्षण द्यावं, प्राथमिक शिक्षण. तर त्यासंबंधी आहे. तर दुसरा प्रश्न, मतदाराचं जे वय आहे ना, ते आधी 21 होतं, ते 18 केलं. ते कितव्या घटनादुरुस्तीने केलं? 21 वरून 18 केले. पर्याय 61वी घटनादुरुस्ती, 52वी, 62वी, 42वी. 61वी. बरोबर आहे, 61वी घटनादुरुस्ती. अनेक वेळा पर्याय दिल्यावर थोडंसं सोपं होत आहे. तो प्रश्न 61. बरोबर आहे, दुसरा तुझा उत्तर बरोबर आहे. कंबाईनला आलं नव्हतं यावर्षी. हा, आलता. मला तीच होतं म्हणलं तर चेक केलं मी, दुसरा पर्याय आहेत का. हा, तुला तिसरा प्रश्न मी विचारतोय. हे तिसरा प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या आर्टिकलला म्हटले की हा राज्यघटनेचा आत्मा आहे? 32. राईट. तिसऱ्याचं उत्तर आले तुला. म्हणजे आर्टिकल 32 हे आंबेडकरांनी म्हटले की हा राज्यघटनेचा आत्मा आहे. चांगले, म्हणजे चांगली तयारी आहे आतापर्यंत तरी. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न, मला सांग, जे महाधिवक्ता आहे ना, राज्याचा महाधिवक्ता, तर त्याचा आर्टिकल सांग मला. 165. राईट, पण बरोबर आहे, 165. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट कोणत्या आर्टिकलनुसार म्हणजे लावली जाते? राष्ट्रपती राजवटचं आर्टिकल सांगायचं. 256. सोपा आहे हा, विचारला आहे अनेक वेळा प्रश्न. पर्याय काय? पर्याय 352, 256, 356, 358. 356. राईट, ठीक आहे. म्हणजे जवळ होताच, ते 56 मध्ये तुझं कन्फ्युज झालं. 256 नाही आहे, तर 356 आहे. ओके, पण ह्याला काय मी ठीक आहे. पण हे पुढचा प्रश्न, 6वा प्रश्न, मला सांग, वित्त आयोगाचा आर्टिकल सांग आता. वित्त आयोग 280. राईट. 6वा प्रश्न तुझा बरोबर आलाय. 7वा प्रश्न, घटना दुरुस्ती हे राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहे? त्याचा नंबर सांगता भागाचा. त्याचे काही भाग केलेले आहेत राज्यघटनेचे, तर घटना दुरुस्ती कितव्या भागात आहे? 18. नाही. 15. नाही, 20व्या भागात आहे. सो 20व्या भागात आहे घटना दुरुस्ती. मला सांग, घटना दुरुस्ती जी भारताच्या राज्यघटनेत स्वीकारले, घटना दुरुस्ती करण्याची पद्धत, म्हणजे घटना दुरुस्ती केली पाहिजे आणि
तर ती कुठल्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली ते सांग. दक्षिण आफ्रिका. राईट, बरोबर आलाय तुझं. चांगली तुझी तयारी दिसायली आहे, म्हणजे ॲटलिस्ट हे जरा जास्त अवघड नाही आहे विचारलेले, पण चांगली आहे, सुरुवात तर चांगली केली आहे. पुढचा प्रश्न 9वा प्रश्न आहे. मला सांग, मूलभूत कर्तव्य राज्यघटनेतले कितव्या भागात आहेत? भाग सांग. मूलभूत कर्तव्य. 4A. राईट राईट, चांगली तयारी आहे तुझी. पुढचा प्रश्न मला सांग, कॅग कॅग म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, त्याचा आर्टिकल सांगायचं. 148. राईट. पुढचा प्रश्न 11वा प्रश्न. हा, मला सांग, धनविधेयकाचा आर्टिकल सांग. 112. नाही 108. नाही, 109. 109 नाही, 110. 110 नाही, हे बरोबर नाही आलेलं तुझा. 110 आहे, तू आलास तू 112 करून, पण 110 आहे आणि त्याची प्रक्रिया सांगितली आहे 109 मध्ये, पण मनी बिल 110 मध्ये. पुढचा प्रश्न 12वा प्रश्न. मला सांग, हे मायनॉरिटीची व्याख्या भारतीय संविधानामध्ये केलेली आहे, हे विधान चूक का बरोबर आहे ते सांगायचं. चूक. म्हणजे केलेलं नाहीये. ओके, बरोबर आहे हा प्रश्न. पुढचा प्रश्न मला सांग, मनी बिल सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडलं जातं, म्हणजे धनविधेयक? राज्यसभेत. नाही, चुकलं आहे. लोकसभेत. फक्त लोकसभेत मांडलं जातं ते, राज्यसभेत मांडलं सुरुवात म्हणजे मांडलं जात नाही, ते तिकडे दिलं जातं, पण खूप मर्यादित अधिकार आहेत राज्यसभेकडे. त्यांना ते मला वाटतं 14 दिवसाचेच कालावधी आहे, म्हणजे मांडलं जातं लोकसभेमध्ये, राज्यसभेत नाही. तर हे महत्वाचं आहे मनी बिलच्या संबंधात. पुढचा प्रश्न, एखादं बिल मनी बिल आहे की नाही हे ठरवायचा अधिकार कोणाचा आहे? म्हणजे एखादं विधेयक आहे, मनी बिल आहे की नाही, खूप चर्चेत असतंय. लोकसभा अध्यक्ष. बरोबर आहे, ते लोकसभा अध्यक्षांकडे असते. लोकसभा अध्यक्ष जर म्हटले की हे मनी बिल आहे, तर ते मनी बिल धरलं जातं. आधारचं विधेयक पण असंच, त्याला मनी बिल म्हणून ते पास केलं होतं. असं इम्पॉर्टंट असतात त्या गोष्टी, कारण की त्याचे अधिकार लोकसभेला जास्त आहेत मनी बिलच्या संबंधी, त्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. 15वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे मूलभूत कर्तव्य घेतली आहेत ते किती आहेत एकूण सांग. 11. राईट, 11 मूलभूत कर्तव्य आहेत. 42व्या घटनादुरुस्तीने 10 होते आणि 86व्या घटनादुरुस्तीने 11वं ऍड केलं, तर बरोबर आहे. मला सांग, आर्टिकल 44, भारतीय राज्यघटना आर्टिकल 44 कशाशी संबंधित आहे? पर्याय सांग बरे. पर्याय नाही याला, सोपा आहे. कशाशी? गेस कर. 44 मला सांग कशातलं ते, मूलभूत अधिकार आहे, मूलभूत कर्तव्य आहे, की अजून काय, कशा संबंधित, कोणत्या भागातलं ते? का DPSP आहे ते, मार्गदर्शक तत्वे? 44. आर्टिकल 44. आर्टिकल 44 घटना दुरुस्ती 44 काय म्हणलं? घटनादुरुस्ती नाही, आर्टिकल भारतीय राज्यघटना कलम 44. मला वाटलं आर्टिकल 44 समानतेचा अधिकार. नाही, समानतेचा अधिकार काय, समानतेचा अधिकार तर ते 14 आहे ना. नाही, समानते ती समान नागरी संहिता, समान नागरी कायदा. राईट कायदा असू दे, पण मी त्याला बरोबर नाही धरत, ते कन्फ्यूज नाही व्हायचंय. कन्फ्युज होत असते. बर, मला सांग, नागरिकत्वासंबंधीचे आर्टिकल्स कितीपासून कितीपर्यंत ते सांग. आर्टिकल्स 12 पासून
36 वस्तू आहेत, 12 ते 34 काहीतरी 34. नागरिकत्व संबंधीचे नागरिकत्व का? नागरिकत्व ते मूलभूत अधिकार आहेत हा, ना. 5 ते 11. कन्फ्युज नाही झालं, समजून घे आधी काय विचारतोय ते. म्हणजे 5 ते 11 आता येत होत तुला, पण तू कन्फ्युज झाला. कन्फ्युज नाही व्हायचं असं एक्झाम मध्ये पण. पुढचा प्रश्न 18वा प्रश्न आहे हा. मला सांग, संपत्तीचा अधिकाराचा आर्टिकल सांग. संपत्तीचा अधिकार 301. राईट यार. पुढचा प्रश्न त्याच्या संबंधी विचारणार आहे की संपत्तीचा अधिकार हा आधी जो होता फंडामेंटल राईट होता, मूलभूत अधिकार होता, तो आता लीगल केलाय तो राईट. तर तो मला सांग की कोणत्या घटना दुरुस्तीने केलाय, म्हणजे काढलाय मूलभूत अधिकारातून, त्याला काढलंय. पर्याय सांग, पर्याय. घटना दुरुस्ती. बरं ठीक आहे, पर्याय सांग तुला. 42वी, 44वी, 48वी, 50वी. 48. नाही, 44वी. 44व्या घटना दुरुस्तीने अशा बऱ्याच महत्वाच्या घटना दुरुस्ती, म्हणजे महत्वाचे सुधारणा केल्या जातात आपल्या संविधानामध्ये. जसं 42ने केल्या आणि खूप साऱ्या 42च्या ज्यांनी ज्या केल्या त्या 44व्यानी बदलल्या. आता हे काय बदललं नव्हतं, हे त्यांनी त्यांचं स्वतःनी त्याला वाटलं की करावं, तर त्यांनी त्यानुसार केलं ते की राईट टू प्रॉपर्टी आता मूलभूत अधिकार नसणार. सो ओके. हा 20वा प्रश्न. 20वा प्रश्न आहे, मला सांग आर्टिकल 48. आर्टिकल 48 कशा संबंधी? पर्याय सांग, पर्याय. पर्याय ठीक आहे, तुला पर्याय सांगतो मी. ठीक आहे, पुढचा दुसरा प्रश्न विचार तुला. काय राहते आर्टिकल 17 सांग मला. अस्पष्टता नष्ट करणे. राईट. सो हा 20वा प्रश्न होता. पुढचा प्रश्न 21वा प्रश्न. मला सांग 106वी घटना दुरुस्ती कशा संबंधी येते? 106वी घटना दुरुस्ती. 6वी. 21वा प्रश्न. महिलांना लोकसभेत राज्यसभेत आरक्षण. राज्यसभेत नाही, ती लोकसभेत राज्यसभेत. विधानसभेत आहे का आरक्षण? विधानसभेत लोकसभेत आरक्षण. विधानसभा आणि लोकसभेत किती टक्के आरक्षण? 33% आरक्षण. हा, तर त्या संबंधीचे आहे. सो 21वा प्रश्न. सो 22वा प्रश्न. मला सांग आतापर्यंत भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती घटना दुरुस्ती झाल्या? भारतीय राज्यघटनेमध्ये आपली जी राज्यघटना आहे, एकूण किती घटना दुरुस्ती झाल्या? 106. बरोबर आहे ना, 106वी. ही आपली नारी वंदन जे होतं विधेयक, त्याचं 106वी. मला सांग जीएसटी जी आपल्या ह्याच्यामध्ये आणली कर सुधारणामध्ये, तर ती कितव्या घटना दुरुस्तीद्वारे त्याचं म्हणजे आणली ती जीएसटी? 100वी. 100वी का 102वी? 101वी आहे. 101वी. 100वी नाही. मला सांग अँग्लो इंडियनला आरक्षण होतं लोकसभा आणि विधानसभेमध्ये, तर ते रद्द केलंय. ते कितव्या घटना दुरुस्तीने रद्द केलंय? 103. नाही. 4. हा 104. पुढचा प्रश्न. मला सांग संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? संविधान
विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा. बरोबर आहे. आणि मला सांग, संविधान सभा ज्यावेळी लोकसभा म्हणून कार्य करत होती, तर त्यावेळी त्याचे अध्यक्ष कोण होते? मावळणकर. कोण मावळणकर? नाव सांग. पर्याय सांग. आडनाव नाही दुसरं. अरे मग पर्याय सांग ना, मला लक्षात येते. जी.व्ही. मावळणकर. जी.व्ही. मावळणकर. गणेश वासुदेव मावळणकर. गणेश वासुदेव. मराठी नाव आहे ते, माहित पाहिजे. माहित होतं मला, लक्षात नव्हतं. अर्थ कन्फ्युज. हा, ऑप्शन आल्यावर तुला आला असता, पण ठीक आहे, असं पण यायला पाहिजे. 27वा प्रश्न. पुढचा प्रश्न असा आहे की मला सांग, मूलभूत कर्तव्ये जे भारतीय संविधानात ऍड केली, समाविष्ट केली, तर ते कोणत्या घटना दुरुस्तीनं कुठल्या समितीनं ती शिफारस केली? कोणतं तत्व? मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य ते काय ऍड केले, ते कोणाच्या, कोणत्या समितीनं शिफारस केली? पर्याय सांग. पर्याय लक्षात. पर्याय नाही याला. पर्याय सांगितलं. पर्याय कुठून शोधू? सांगायची काय? सुवर्णसिंग समिती त्यानुसार. सुवर्णसिंग समिती. येस. पुढचा प्रश्न. मला सांग, राज्यपालांचा कालावधी राज्यघटनेने एक फिक्स ठेवलाय, हे विधान चूक आहे का बरोबर आहे? राज्यपालांचा कालावधी, त्यांचे टर्म्स, टेन्युअर त्यांचा राज्यघटनेमध्ये त्याची तरतूद आहे, हे वाक्य चूक आहे का बरोबर आहे? चूक आहे. येस, बरोबर आहे. याचं कारण त्यांचा किती आहे कालावधी राज्यपालांचा? राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. राईट. मला सांग, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यासह एकूण किती टक्के म्हणजे आपल्या सदनाच्या म्हणजे विधानसभेच्या किती टक्के मंत्रिमंडळ असलं पाहिजे? किती टक्के सदस्यांचं? 15. मुख्यमंत्र्यासहित 15%. मुख्यमंत्र्यासहित 15%. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न, हा 30वा प्रश्न असणार आहे. मला सांग, महाराष्ट्रामध्ये एकूण खासदारांची संख्या किती आहे? खासदारांची संख्या महाराष्ट्रामध्ये एकूण खासदारांची संख्या सांगायची. खासदार म्हटले मी, लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही म्हणून महाराष्ट्रातील संसदेमध्ये. एमपीज 67. लोकसभेत किती आणि राज्यसभेत किती? सांगतो की 48 आहे लोकसभेत. आणि इकडे 19. बरोबर आहे. मला सांग, सध्या जे एनडीए सरकार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त जागा म्हणजे सर्वात जास्त जागा आता जे निवडणूक झाली 2024ला, तर कुठल्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या? त्या पक्षाचं नाव सांग आणि त्याची जागा किती जिंकले ते सांगायचे, म्हणजे त्यांचे खासदार किती. पक्ष सांगायचा आहे. भारतीय जनता पक्ष. म्हणजे ते आहे पक्ष, पण जागा किती ते सांगायचे. त्यांनी किती जिंकले? सिंगल का? हा, नुसतं त्यांचंच. 40. राईट. येस. मला सांग, जर समजा एखादा आमदार आहे आणि ते जर खासदार झाला, तर त्याला कमीत कमी नाही तर किती दिवसाच्या आत त्याला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो? आमदार काय झाले? एखादा आमदार आहे, तो खासदारकीला लढलाय आणि निवडून आलाय, तर निवडून आल्याच्या किती दिवसाच्या आत त्याला राजीनामा द्यावा लागतो आमदारकीचा? 6 महिन्याच्या आत. दोन्ही पैकी एक ठेवायला लागते. 6 महिने. एवढा टाइम? किती? एवढा नाही टाइम. 15 दिवसाच्या आत. 15. हे महत्वाचं आहे. हे सध्या चर्चेत होतं, कारण की महाराष्ट्रातले अनेक आमदार त्यांनी राजीनामे देऊन टाकले. मला सांग, महाराष्ट्रामध्ये SC आणि ST या दोन्ही समुदायाचे म्हणून लोकसभेमध्ये किती खासदार आहेत? SC आणि ST.
15. नाही. एकूण 48 आहेत, त्यापैकी किती आहे त्यांचे SC आणि ST म्हणून? 18. नाही, एवढे नाही रे. 12. 9 आहेत. 9. तर हे महत्वाचं आहे, हे माहिती पाहिजे. हा, पुढचा प्रश्न. अं, हम्म. लोकसभेचे अध्यक्ष सांग कोण आहेत ते? ओम बिर्ला. राईट. पुढचा प्रश्न मला सांग. लोकसभेचे उपाध्यक्ष कोण आहेत ते? लोकसभेचे उपाध्यक्ष पर्याय सांग. पर्याय नाही येत सध्या पण यायचं. ठीक आहे, हा प्रश्न होता असं विचार. हा, पुढचा 35वा प्रश्न घे आता. 35वा प्रश्न मला सांग. ज्यावेळी फाळणी व्हायच्या आधी, म्हणजे भारताची फाळणी व्हायच्या आधी संविधान सभेचे एकूण किती सदस्य होते? म्हणजे संख्या निर्धारित केली होती, एवढी संख्या. 389. बरोबर आहे. आणि फाळणी झाल्यानंतर एकूण किती झाले ते सांग. 299. राईट. दोन्ही प्रश्न आले. पुढचा प्रश्न 37वा. मला सांग, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये एक खासदार समजा महाराष्ट्राचा खासदार आहे आणि एक आहे खासदार सिक्कीमचा खासदार आहे. तर दोघांच्या मतामध्ये किती फरक असतो ते सांग. फरक असतो का नसतो ते सांग. महाराष्ट्राचा एक खासदार आहे आणि एक आहे सिक्कीमचा खासदार. तर त्यांच्यामध्ये किती फरक असतो मतांचा? कुणाचा फरक म्हणजे कुणाच्या मताची किंमत जास्त असते? म्हणजे कोणत्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत महाराष्ट्राचा खासदार आहे, राज्यसभा असेल किंवा लोकसभेचा असेल, आणि एक सिक्कीमचा खासदार आहे. तर कोणत्या राज्यातल्या खासदाराची मताची किंमत ही जास्त असते ते सांगायचं. खासदाराची सेमच असते माझ्या मते. उत्तर सांगायचंय तुला? सेमच आहे म्हणून. सेम असते ह्याच्यामध्ये. ठीक आहे, बरोबर आहे. मला सांग, उपराष्ट्रपतीची जी निवडणूक आहे ना, तर त्याची पद्धत बदलली होती. म्हणजे सुरुवातीला निवडणुकामध्ये वेगळी पद्धत होती आणि नंतर ती बदलली. तर कितव्या घटनादुरुस्तीने ती बदल झाला ते सांगायचं. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये बदल झाला. पर्याय नाही, याला पर्याय नाही. उपराष्ट्राच्या निवडणुकीत बदल झाला का? 72. नाही, सांग मग किती. हा झालाय 11व्या घटनादुरुस्तीने. 11वी. 72व्या कशाच. मला सांग, पंतप्रधानांची कर्तव्य हे कितव्या कलमामध्ये आहे समावेश? पंतप्रधानाचं 74. नाही, 78. पुढचा प्रश्न मला सांग, अँग्लो इंडियन आपल्या लोकसभेवर एक करायचे होते, आरक्षण होतं त्याचं, म्हणजे ते केलं जात होतं लोकसभेवर, आणि ते आता रद्द केलं 104व्या घटनादुरुस्तीने. मला सांग, भारत स्वतंत्र झाल्यानंतर लगातार 8 वेळा असं कोण व्यक्ती आहे की ज्याची अँग्लो इंडियन सदस्य म्हणून त्याची नॉमिनेट केलं होतं? लगातार 8 वेळा. त्या व्यक्तीचं नाव सांग. अँग्लो इंडियन. फ्रँक अँथनी नाव आहे त्यांचं. लगातार 8 वेळा ते होते. ठीक आहे, मला सांग. पुढचा प्रश्न. राईट. कोणत्या देशाची राज्यघटना ही अलिखित आहे? अलिखित राज्यघटना आहे, अनरिटन. अमेरिका. अलिखित आहे? नाही रे बाबा, लिखित आहे ना त्यांची. छोटी आहे पण लिखित आहे. जपान. मी ऑप्शन देतो तुला 4, त्यापैकी सांगायचं आता, म्हणजे तुला सोपं पडेल. कॅनडा, ऑस्ट्रेलिया,
इंग्लंड, फ्रान्स. इंग्लंड. हम्म. इंग्लंडची. ठीक आहे. पुढचा प्रश्न. मला सांग. हा, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे. काय? मसुदा समितीचे अध्यक्ष. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सोपा होता. मग मी काय सांगितलं नाही. सांगितलं नाही. पुढचा प्रश्न मला सांग. हा, निवडणूक आयोगाचं सांग मला. कलम सांग. ते निवडणूक आयोगाची तरतूद. भारतीय निवडणूक आयोग. भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद 324. भारतीय निवडणूक आयोगाचे जे म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ना, तर त्यांचं मला सांग. त्यांचा कालावधी किती असतो? टेन्युअर. 5 वर्ष. 5 वर्ष. राष्ट्रपतीची मर्जी असते बरं. नाही रे बाबा, एवढं सोपं आहे. संविधानिक पद आहे ते. संविधानिक पदांना एवढं सहजासहजी नाही करता येत. त्यांचं वय पाहिजे, एक तर 6 वर्ष पाहिजे किंवा 65 पाहिजे. तसंच आहे UPSCच्या अध्यक्षांचं पण सेमच. हे महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न. मला सांग. मला सांग, विधान परिषदेचं जे सदस्य आहेत, राज्यसभेचे सदस्य आहेत, विधानसभेचे सदस्य आहेत आणि लोकसभेचे सदस्य आहेत, यापैकी राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण सहभाग घेत नाही ते सांगायचं. विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य आणि आपले लोकसभेचे सदस्य, यापैकी कोण भाग घेत नाही राष्ट्रपतीच्या निवडणुकीत? विधान परिषदेचे सदस्य. राईट. आणि सर्वच लोकसभेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य भाग घेतात का कशात? राष्ट्रपतीच्या निवडणुकीत? राष्ट्रपतीचे घेतात ना, फक्त नामांकित केलेले नाही. नॉमिनेटेड नाही. ठीक आहे, बरोबर आला. पुढचा प्रश्न, 46वा प्रश्न हा. तर मला सांग, राज्यसभेचे सर्व अधिकार हे विधान परिषदेच्या अधिकारांचे, म्हणजे राज्यसभेचे अधिकार आणि विधान परिषदेचे अधिकार हे समान आहे, पहिलं. आणि दुसरं, हे विधान चूक आहे का बरोबर आहे त्याचं? राज्यसभेचे अधिकार आणि विधान परिषदेचे अधिकार समान आहे. हे विधान बरोबर आहे का चूक आहे? नाही, समान नाही, चूक आहे. एक उदाहरण सांग मला, का नाही? उदाहरण आता काय सांग. बरोबर आहे तुझं. नाही ते एक उदाहरण सांगू शकतो? मला पुढचा प्रश्न तयार कर. चाल नाही का 50? 47वा प्रश्न. 4 राहिले तुझे. हा, 47वा प्रश्न मला सांग. मला सांग, भारताच्या ह्याच्यामध्ये सध्या राज्यसभेचे किती सदस्य आहेत ते सांग मला. राज्यसभेचे भारताचे कशात राज्यसभेत? हा, म्हणजे मला सध्या संसदेचे विचारणं होतं, राज्यसभेत सांग. 250. 248. नाही रे, 45. 245 ही संख्या आहे. संविधानाने निर्धारित केली 250, पण सध्या आहे 225. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जॉईंट सिटिंग, संयुक्त बैठक ही भारताने कुठल्या देशाकडून घेतली आहे ते सांग. तरतूद. ऑस्ट्रेलिया. बरोबर आहे. मला सांग आता,
आता मी संयुक्त कुठलाही बिल जरी असेल ना, कुठलंही बिल असेल तर त्यामध्ये जर डेडलॉक आला, म्हणजे बिल जर पास नाही झालं कुठल्या बी एका सभागृहाकडून, तर त्यासाठी जॉईंट मीटिंग घेतली जाते. हे सर्व विधेयकांसाठी लागू आहे. हे विधान चूक आहे का बरोबर आहे? जॉईंटचं काय? जॉईंट सिटिंग हम्म. कोणत्याही विधेयकासाठी म्हणजे जी अडचणूक आली हम्म. तर ती जॉईंट सिटिंग बोलावली जाते राष्ट्रपतीद्वारा. हे विधान म्हणजे चूक आहे का बरोबर आहे? म्हणजे कुठल्या विधेयकासाठी, म्हणजे सर्वच विधेयकासाठी हे लागू आहे का जॉईंट सिटिंग? हे माझं म्हणणं. जॉईंट सिटिंग धन विधेयकासाठी सगळं सोडून सगळ्यासाठी बोलते. धनासाठी नाही आहे, कारण की धन विधेयकाला लोकसभेला जास्त अधिकार दिले आहे. तर हे बरोबर आहे तुझं. मला सांग, जॉईंट सिटिंग किंवा संयुक्त बैठकीचं आर्टिकल सांगा आता किती येते? 108. राईट. सो आलंय म्हणायचं. म्हणजे तुझे 50 प्रश्न झालेत आता. त्या 50 पैकी तुझे किती आलेत आपण पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 प्रश्नाचे उत्तर तुझे 50 पैकी बरोबर आहे. 31 म्हणजे चांगले तुला प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. तर तुमचे किती आले ते पण तुम्ही पण सांगा, जेणेकरून हे प्रश्न खूप अवघड नव्हते. ह्यात काही प्रश्न अवघड होते, परंतु मॅक्झिमम प्रश्न हे मीडियम किंवा सोपेच होते. तर यानुसार तुमची म्हणजे एक तर बेसिक तयारी झाली आहे का नाही हे समजायला मदत होईल.